हॅलो गाईज, चू काऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमच्या छोट्या वहिनींचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे। त्यासाठी ही सर्व तयारी चालू आहे। सर्वजण मिळून घरच्या घरी स्वयंपाक बनवत आहेत। प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतलेली आहे। सर्वजण मिळून जेवण बनवत आहेत। तर चला तर बघूया आपण कोणी काय काय बनवलेले आहे। पहिल्या ब्लॉगमध्ये आईने मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि कळीचे लाडूही आधीच बनवून ठेवलेले होते। ग्रीन पीस सोलते हाँ काऊची आंटी काय करते? तयारी चालू झाली एकदम काऊ गाण। दिया काय करते तू? दिया ग्रीन पीस खाते। मी पण खाते ग्रीन पीस। काऊला घेऊ नको, काऊ लहान झाली। बस कर। शेंगा सोलते। कार्यक्रमाची तयारी चालू आहे। आज कार्यक्रम आहे ना, बंद कर दे। 5 किलो राईस बनवायचे आपल्याला। त्याच्यासाठी 1 किलो तेल ओतलं ना, अर्धा किलो कांदा टाकलाय आणि त्याच्यासाठी 1 किलोच्या भाज्या घेतल्यात। फ्लावर, करसबी आणि ग्रीन पीस। भाताची फोडणी, त्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण सगळं मिक्स केलंय। मोहरी वगैरे, कच्चा मसाला, तेल मसाला सगळं टाकलेलं। अशा प्रकारे भातासाठी फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या आवडीनुसार भाज्या सर्व टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचे, बिर्याणीचा राईस आपण बनवत आहोत, तर बिर्याणीचा राईस बनवण्यासाठी पाणी हे खूप कमी लागते। जेवढं म्हणजे तांदूळ बुडतील एवढंच पाणी ओतायचं आहे, जास्त पाणी ओतायचं नाही। कारण हा राईस लगेच शिजतो। बिर्याणीचा राईस असतो हा, त्यामुळे शिजण्यास वेळ लागत नाही, लगेच शिजतो। आणि चुलीवर करत आहोत तर जाळ पण कमीच लागतो, जास्त लागत नाही। एवढंच की सारखा जाळ लागतो। जाळ कमी करून ठेवला तरी चालेल। नंतर नुसता आरावरती जरी भात शिजवला तरी तो शिजतो, कारण हा भात लगेच शिजतो आणि टेस्टीही छान लागतो। अशा प्रकारे आपला राईस आता बनवून झालेला आहे। त्यानंतर डोहाळे जेवणामधली दुसरी तयारी म्हणजे ट्रफल केक। ट्रफल केक आता ही नवीन फॅशन आहे। ट्रफल केक हे पेढा किंवा बर्फी हे ओळखण्यासाठी केले जातात। एकाच आकाराचे एकसारखे 2 केक केले जातात। त्यासाठी मी सर्वात आधी व्हाईट चॉकलेट केक घेतलेले आहे। व्हाईट चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे आणि ते मेल्ट करून या ट्रफल केकच्या मोडला असे व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। हा माझा खालचा थर होता। त्यानंतर हा मी डार्क कंपाऊंडच्या वरती दुसरा थर मी ओतलेला होता, त्यामुळे हा केक थोडासा जाड होतो। हा केक फ्रीजमध्ये नंतर ठेवून झाल्यानंतर अशा प्रकारे हळूहळू काढून घ्यायचा आहे मोल्डमधून। तो मोडला नाही पाहिजे, शक्यतो तो मोडतच नाही, तो छान असा निघतो। अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडून हळूहळू प्रेस करत ओढत काढून घ्यायचा आहे। हे बघा, असा व्यवस्थित काढायचा आहे।
हा झाला आपला केक तयार. त्यानंतर यामध्ये चॉकलेट वगैरे टाकायचे म्हणजे झाला. त्यानंतर पुऱ्या लाटायचं काम चालू आहे. इकडे कोणी पुऱ्या लाटत आहे. पुऱ्या लाटायचं काम चालू आहे. कोशिंबीर करायची काम चालू आहे. कोशिंबिरीची तयारी चालू आहे. कोणाची काकडी वगैरे चिरताय. दुसरी वाटी ही असं बारीक चिरायचं ह्याच्यासारखं का कसं? नाही नाही मोठं. कोणाला ऑर्डर द्यायची असली तर देऊ शकतो. पुऱ्या अहो मला खायची आहे ना म्हणून मी ठेवलं. पुऱ्या तळ्याचं काम चालू आहे. हवेला भारी आहे ना तिथे. हवेशीर भारी आहे ना बाहेर. थोडे ह्याच्यावर 2-2 तळावं लागतील. जास्त वेळ लागेल ना. वेळ पण वाचतोय. काय झालं? आता काय बनवताय? रबडी चालू आहे. हे काय केलं? मिल्क पावडर, इसेन्स पावडर आहे. दुधात साखर टाकून दूध उकळून घेतले. हे आपल्याला जास्त दूध न आठवता कमी दुधात जेवढं दूध आपण घेतले तेवढी रबडी चांगली होती. घट्ट होती म्हणजे दुधापासूनच रबडी बनवायची. हा दुधापासून. किती वेळ हलवायची आता ही? आता ही 5 मिनिटं 5 ते 7 मिनिटं शिजली. 5 ते 7 मिनिटात लगेच. आता हे दूध तर आपण उकळून घेतलं. हा मग शिजायला 7 मिनिटं बस. म्हणजे त्याच्यात दुसरं काही नाही टाकलं? काजू बदाम वगैरे? काजूची पूड करून टाकली. आता बदामाचे तुकडे टाकले. वेलदोडे वगैरे. वेलदोडे वेलचीची पण पूड करून टाकली. केशर पण टाकले. घट्ट झालं ना. अजून घट्ट होणार ना.